इथून पुढे तू माहेरी जाणार नाहीस, कधीच नाही. घरात राहा, घर सांभाळ आणि या विषयावर आता एक शब्दही चर्चा होणार नाही. आदित्यचा आवाज संपूर्ण घरात घुमला. हा तोच आदित्य होता का, जो स्वराच्या प्रत्येक छोट्याशा इच्छेलाही महत्त्व द्यायचा, जो स्वतः तिला माहेरी सोडायला जायचा? आज त्याच्याच आवाजात इतका कठोरपणा कसा आला होता? हे दृश्य पाहून सुमित्राताई काही क्षण निशब्द झाल्या. आपल्या शांत, समजूतदार आणि प्रेमळ मुलाला त्यांनी यापूर्वी कधीच अशा स्वरात बोलताना पाहिले नव्हते. तरी त्या काही बोलल्या नाहीत. एक खोल उसासा टाकत त्या शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. कारण आदित्याच्या या बदलामागचं कारण त्यांना माहीत होतं. हॉलमधील सोफ्यावर स्वरा निस्तेज होऊन बसली. तिच्या मनात विचारांचं वादळ उसळलं होतं. तब्बल 6 महिने झाले होते तिला माहेरी जाऊन. या 6 महिन्यात ती एकदाही माहेरी गेली नव्हती. खरं तर माहेरून तिला कुणी खास बोलावलंही नव्हतं. पण माहेर म्हणजे निमंत्रणाची वाट पाहायची जागा असते का? तिथे तिची आई होती, भाऊ होते, वहिनी होत्या, तिची स्वतःची माणसं होती. मग आदित्य तिला का थांबवत होता? हा प्रश्न तिच्या मनात सतत टोचत होता. बाबा जिवंत होते तेव्हा आदित्यने कधीही तिच्या माहेरी जाण्यावर आक्षेप घेतला नव्हता. उलट तो स्वतःच तिला सोडायला जायचा. बाबांच्या निधनानंतर काही काळ सगळं पूर्वीसारखंच होतं. मग अचानक असं काय बदललं? स्वराच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. आदित्य स्वभावाने शांत, समजूतदार आणि प्रेमळ होता. घरात सुमित्राताई होत्या, पण त्यांनीही कधी स्वरावर बंधनं घातली नव्हती. फक्त एकच गोष्ट त्यांना खटकायची, स्वराचं वारंवार माहेरी जाणं. बाबांच्या निधनानंतर एका मोठ्या धक्क्याने तिचे माहेरच जणू पोरकं झालं होतं. त्या दुःखाच्या दिवसात ती 15 दिवस माहेरी राहिली होती. त्यानंतर आईची काळजी, नातेवाईकांची ये-जा, घरातल्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळे ती वारंवार माहेरी जात होती. आदित्यही तिच्यासोबत जायचा. पण गेल्या 6 महिन्यात काहीतरी बदललं होतं. आईचे फोन कमी झाले होते. बोलण्यातलाही तो जुना आपुलकीचा सूर राहिला नव्हता. दोन्ही वहिनी आईची व्यवस्थित काळजी घेत असतील ना? आई खरंच ठीक असेल ना? आणि त्यात आता आदित्यचं हे अचानक बदललेलं वागणं. स्वराच्या मनात शंकेची सावली अधिकच गडद होत चालली होती. बराच वेळ विचारांच्या गर्तेत हरवल्यानंतर अखेर तिने निर्णय घेतला. आज काहीही झालं तरी मी माहेरी जाणार. ती हळूहळू उठली, आपल्या खोलीत गेली. काही वेळातच तयार होऊन बाहेर आली. हॉलमध्ये बसलेल्या सुमित्राताईंनी तिला पाहताच विचारलं, सुनबाई कुठे निघालीस? स्वराने स्वतःला सावरत उत्तर दिलं, आई मी माहेरी जाते आहे. आईला भेटून खूप दिवस झाले. तिला भेटून लगेच परत येईल. अन्वी शाळेतून येण्याआधी परतण्याचा प्रयत्न करेन आणि जर उशीर झाला तर तिला जेवायला वाढा. इतकं बोलून ती दरवाजाकडे वळली. तेवढ्या सुमित्राताईंचा कठोर आवाज तिच्या कानावर पडला. सुनबाई तू अशी माहेरी जाणार नाहीस. सकाळी आदित्यने तुला स्पष्ट सांगितलं होतं ना, मग पुन्हा हा हट्ट कशासाठी? सुमित्राताईंचं बोलणं ऐकून स्वरा काही क्षण जागीच थबकली. पण यावेळी तिने धाडस एकवटलं. तिच्या डोळ्यात दाटलेली दुःख स्पष्ट दिसत होतं. आई, माझ्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिने तिचा जीवनसाथी गमावला आहे. ते दुःख मी कमी करू शकत नाही, पण निदान तिच्याजवळ जाऊन 2 शब्द तरी बोलू शकते. तिला थोडासा आधार देऊ शकते. तिचा आवाज भरून आला. मी तिची मुलगी आहे, मग माझा अधिकार नाही का? किती दिवस झाले मी आईला भेटले नाही. प्रत्येक वेळी तुम्ही लोक काही ना काही कारण सांगून मला माहेरी जाण्यापासून थांबवत आहात. पण आज मी जाणारच. सुमित्राताईंचा आवाज आणखी कठोर झाला. एवढा हट्ट चांगला नसतो. आदित्यने तुला जाऊ नको सांगितलं आहे ना, मग गप्पा बसून घरात राहा. नाही आई, स्वरा आता ठाम झाली होती. आता बस, खूप झालं, मी आज जाणारच. असं म्हणत तिने स्वतःचा हात सुमित्राताईंच्या हातातून सोडवला आणि घराबाहेर पडली. सुमित्राताईंना काही सुचेना. त्यांनी लगेच आदित्यला फोन लावला. आदित्य, स्वरा जबरदस्तीने माहेरी निघून गेली आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग आदित्यचा शांत आवाज आला, ठीक आहे आई, मी बघतो. आणि त्याने फोन ठेवला. काही वेळातच स्वरा माहेरी पोचली. पण घरासमोर पाहताच तिचे पाय जागीच थबकले. घराला मोठं कुलूप लटकत होतं. घराला कुलूप पाहताच स्वराच्या मनात अस्वस्थतेची लाट उसळली. तिने घाईघाईने आईचा नंबर लावला. 1दा, 2दा, 3दा, पण फोन कोणी उचललाच नाही. आता तिच्या मनातील भीती आणखी वाढू लागली. तेवढ्या शेजारच्या घरातून शैलाताई बाहेर आल्या.
त्यांनी स्वराला पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, अगं स्वरा, तू इथे? तुला काहीच माहीत नाही का? स्वरा गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. काय माहीत नाही काकू? शैलाताईंनी काही क्षण तिच्याकडे पाहिलं. म्हणजे तुला खरंच काही सांगितलं नाही? स्वराच्या मनाची धडधड वाढली. काकू, नेमकं काय झालं आहे ते सांगा ना. शैलाताईंनी एक खोल उसासा टाकला. आज तुझी आई आणि दोन्ही भाऊ तालुक्याच्या कार्यालयात गेले आहेत तुझ्या बाबांच्या संपत्तीची अंतिम नोंदणी करायला. स्वरा क्षणभर काहीच बोलू शकली नाही. नोंदणी? पण मला याबद्दल कुणीच काही सांगितलं नाही. शैलाताई गंभीर आवाजात म्हणाल्या, सांगणार तरी कसं? 6 महिन्यापूर्वी सगळे कागद तयार झाले होते. स्वराला काहीच समजेना. कोणते कागद? शैलाताईंनी तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, ज्या कागदांवर तुझी सही आहे. हे ऐकता स्वराच्या अंगावर काटा आला. माझी सही? हो. तुझ्या बाबांच्या निधनानंतर काही कागदांवर तुझी सही घेतली होती ना, आठवतंय? स्वरा विचारात पडली. हो, बाबांच्या निधनानंतर अनेक कागदपत्र होती. भावानी सांगितल्यावर तिने न वाचता सही केली होती. तिला वाटलं होतं ते बँकेचे, विम्याचे किंवा इतर सरकारी कामांचे कागद असतील. शैलाताईंचा आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला. ते कागद संपत्तीच्या हक्कासंदर्भात होते. स्वराच्या पायाखालची जमीनच सरकली. काय म्हणताय तुम्ही? तुझ्या नावावर असलेला सर्व हक्क तू त्या कागदांवर सही करून सोडला आहेस. क्षणभर तिला आजूबाजूचं जग थांबल्यासारखं वाटलं. तेवढ्या शैलाताईंचा मुलगा अथर्व बाहेर आला. त्याने स्वराला पाहिलं आणि काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्याही चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. शैलाताई म्हणाल्या, अरे अथर्व, बघ कोण आलंय. स्वरा आली आहे. अथर्वने फक्त मान हलवली. स्वरा अजूनही धक्क्यात होती. काकू, मला आता निघायला हवं. ती मागे वळणार इतक्यात अथर्व पुढे आला. थांब स्वरा, मी तुला रिक्षा स्टँडपर्यंत सोडतो. दोघंही शांतपणे घराबाहेर पडले. काही अंतर चालल्यानंतर अथर्वने हळू आवाजात विचारलं, तुला खरंच काही माहीत नाही? स्वराने नकारार्थी मान हलवली. अथर्व काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुझ्याशी खूप मोठा अन्याय झाला आहे. स्वराचं हृदय धडधडू लागलं. काय म्हणायचं आहे तुला? अथर्वचा आवाज संतापाने भरलेला होता. तुझे भाऊ तुझ्या बाबांच्या निधनानंतर लगेच संपत्तीच्या वाटणीची तयारी करू लागले होते. पण ते माझे भाऊ आहेत. हो, पण त्यांनी जे केलं ते भावासारखं नव्हतं. स्वरा स्तब्ध झाली. अथर्व पुढे म्हणाला, संपत्तीच्या कागदपत्रासाठी तुझी सही हवी होती. त्यामुळे तुला खोटी माहिती देऊन सही घेतली गेली. स्वराच्या डोळ्यात पाणी दाटू लागलं. नाही, असं नाही होऊ शकत. हेच सत्य आहे. अथर्वचा आवाज आता अधिक गंभीर झाला. एवढंच नाही, स्वराने त्याच्याकडे पाहिलं. तुझ्या वडिलांनी खास तुझ्यासाठी आणि अन्वीसाठी एक मालमत्ता राखून ठेवली होती. काय? हो, पण तीही तुझ्या नावावर राहू नये म्हणून कागद तयार करण्यात आले. स्वराला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. आणि आई? तिच्या तोंडून कसाबसा प्रश्न बाहेर पडला. अथर्वने मान खाली घातली. आईलाही सगळं माहीत होतं. हे ऐकता स्वराचं संपूर्ण अस्तित्व हादरून गेलं. भावांचा विश्वासघात ती कदाचित सहन करू शकली असती, पण आईही यात सहभागी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अथर्व पुढे म्हणाला, आदित्यला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा तो खूप संतापला होता. स्वरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. आदित्यला माहीत होतं? हो, म्हणूनच तो तुला माहेरी जाऊ देत नव्हता. स्वराच्या मनात अचानक सगळे धागे दोरे जुळू लागले. आदित्यचा बदललेला स्वभाव, आईचे कमी झालेले फोन, प्रत्येक वेळी माहेरी जाण्यापासून तिला थांबवणं, आता सगळं स्पष्ट होत होतं. पण हे सत्य तिच्यासाठी असह्य होतं. ती रस्त्याच्या कडेला उभी होती. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. तिच्या आयुष्यभर जपलेल्या नात्यांचा पाया एका क्षणात कोसळला होता. रस्त्याच्या कडेला उभी असलेली स्वरा पूर्णपणे हादरली होती. तिच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ घोंगावत होतं. ज्या आईसाठी ती इतके दिवस तळमळत होती, ज्या भावांसाठी तिने स्वतःचा हक्कही कधी मोजला नव्हता, त्याच लोकांनी तिच्याशी असा विश्वासघात केला होता. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. अचानक तिने थरथरत्या हाताने आईचा नंबर पुन्हा लावला. काही रिंगनंतर फोन उचलला गेला. हॅलो? आईचा आवाज कानावर पडता स्वराच्या भावना अनावर झाल्या. स्वराने विचारलं, आई कुठे आहेस? आईने खोटं उत्तर दिलं, मी देवळात आहे. आई, तू देवळात आहेस ना? मग तुझ्या मेलेल्या मुलीच्या आत्म्याच्या शांतीसाठी देवाजवळ प्रार्थना कर. हे शब्द ऐकताच फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आईला काय बोलावं ते सुचेना.
काही क्षणानंतर ती जड आवाजात बोलू लागली, स्वरा, माझं ऐकून तर घे. काय ऐकायचं आहे आई? स्वराचा आवाज वेदनेने भरला होता. हे सगळं मी विचार करूनच केलं आहे. म्हणजे? आईने एक श्वास घेतला. मी सगळी संपत्ती तुझ्या दोन्ही भावांच्या नावावर करत आहे. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. का? कारण शेवटी माझी जबाबदारी मुलंच उचलणार आहेत. हे ऐकून स्वराला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आई पुढे म्हणाली, तुला संपत्ती देऊन काय उपयोग? शेवटी ती तुझ्या सासरीच जाणार ना. आणि पुढे अन्वीच्या लग्नाची जबाबदारीही तुझे भाऊच घेतील. आईचे प्रत्येक वाक्य स्वराच्या हृदयावर घाव घालत होते. तिला वाटलं होतं आई निदान तिची बाजू समजून घेईल. पण आज आईच्या शब्दात माया नव्हती, फक्त स्वार्थ होता. आई, स्वराचा आवाज भरून आला, मी कधी तुमच्याकडे काही मागितलं होतं का? फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता होती. मी कधी माझा हिस्सा मागितला का? तरीही उत्तर आलं नाही. मी फक्त माझ्या माणसांवर प्रेम केलं, एवढंच. आई काही बोलणार इतक्यात स्वरा पुढे म्हणाली, ऐक आई, मला तुझ्या संपत्तीचा 1 रुपयाही नको आहे. तिचा आवाज आता ठाम झाला होता. तुझी संपत्ती तू तुझ्याजवळच ठेव, पण आज माझ्यासाठी ती आई मेली जिने स्वतःच्या मुलीपेक्षा संपत्तीला जास्त महत्त्व दिलं. इतकं बोलून स्वराने रागाने फोन कट केला. फोन बंद होताच तिचा बाण फुटला. ती रस्त्याच्या मधोमध उभी राहून लहान मुलीसारखी रडू लागली. अथर्व तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण तिचं दुःख शब्दांच्या पलीकडचं होतं. तेवढ्याच समोर एक कार येऊन थांबली. कारमधून आदित्य खाली उतरला. त्याला पाहता स्वरा धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडली. इतका वेळ स्वतःला सावरून ठेवणारी स्वरा आता पूर्णपणे कोसळली होती. आदित्यने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रडू नकोस. पण स्वराचे अश्रू थांबत नव्हते. काही वेळाने आदित्यने शांतपणे म्हणाला, मी ठरवलं आहे. आपण कोर्टात जाऊ. तुझ्यावर अन्याय झाला आहे. आपण न्याय मिळवू. स्वराने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. मग हळू आवाजात म्हणाली, नको आदित्य. का? कारण मला आता त्यांच्याकडून काहीही नको. ती काही क्षण थांबली. त्यांचा पैसा नको, त्यांची संपत्ती नको, त्यांचं नावही नको. आदित्य शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता. स्वरा पुढे म्हणाली, आज मला एक गोष्ट समजली. कोणती? रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण खरी नाती माणुसकीने तयार होतात. तिचे डोळे पुन्हा पाणावले. ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी माझा आधार गेला, पण आज ती क्षणभर थांबली. आज माझं माहेरही संपलं. हे ऐकून आदित्यच्याही डोळ्यात पाणी आलं. स्वराने त्याचा हात घट्ट पकडला. आता माझ्यासाठी तू, अन्वी आणि हे घरच सर्व काही आहे. आदित्यने तिचा हात आणखी घट्ट धरला. आणि आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. त्या एका वाक्याने स्वराच्या मनाला मोठा आधार मिळाला. काही वेळाने दोघेही घरी परतले. त्या दिवसानंतर स्वराने पुन्हा कधीही माहेरची पायरी चढली नाही. काळ पुढे सरकत गेला. काही महिन्यानंतर तिची आई अनेकदा तिच्याकडे आली. तिने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, माफी मागण्याचाही प्रयत्न केला. पण काही जखमा अशा असतात ज्या काळ भरून काढू शकत नाही. स्वराने तिचा अपमान करणाऱ्यांना माफ केलं असेल कदाचित, पण विसरली मात्र कधीच नाही. आणि आयुष्याचा एक मोठा धडा शिकली. नात्यांची किंमत पैशापेक्षाही मोठी असते. कारण पैसा परत मिळू शकतो, पण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडता येत नाही.